गोरेगाव लोणेरे कबड्डी प्रीमियर लीग पर्व 5वा अंतिम दिवस आजच्या दिवसातील 4था सामना. चला डू ऑर डाय सामना असेल आजच्या अंतिम दिवसामधील 4था सामना. लोणेरे वर्सेस गोरेगाव. एक बाजूला असेल गौरव माने, आर्यन टेंबे. बघूया कोणत्या पद्धतीचा खेळ बघायला मिळेल आपल्याला. कबड्डी दोन्ही संघामध्ये नाणेफेकीचं कौल होताना टॉच केला जाईल. कोणाच्या पक्ष मध्ये जाते नाणेफेकीचं कौल. यस, नो डाऊट इट इज गोरेगाव टायटन्स. गौरव माने बोथ टीम्स लक्ष वेधायचंय. आपल्या टीमच्या मागे 2 संघ मालक आणि 1 कोच. 2 संघ मालक आणि 1 कोच. बाकी सर्व जी आपली बाउंड्री लाईन आहेत कंपाऊंडच्या मागे जायचंय, अन्यथा तुम्हाला पेनलाइज केलं जाईल. याची नोंद घ्यायची आहे. वारंवार प्रत्येक मॅचला तुम्हाला सांगितलं जातंय, सो एक चूक पुन्हा झाली नाही पाहिजे. चला जाऊया मैदानामध्ये. संघाच्या संगणकाने याची नोंद घ्यायची. चला जाऊया. पहिल्या हाफला होती सुरुवात. लोणेरे संघाचा संघनायक आर्यन टेंबे, समोर असेल गौरव माने. एक लढत बघा नक्कीच प्रेक्षणीय सामना असेल. एक बाजूला असेल दगावट भरल्या गौरव मानेची फॅन फॉलोइंग आणि त्याच्या समवेत यंगस्टार आर्यन टेंबे, ज्याने नुकतीच अंडर-22 लीग झाली होती कबड्डी प्रीमियर लीग. त्यामध्ये पहिल्या पर्वामध्ये पहिलं पर्व आपल्या नावावरती केलं. तोच हा संघ साई सेवक मित्र मंडळ लोणेरे. चला जाऊया. पहिल्या हाफ मधील पहिली रेड. पहिल्या रेडिंगला होते सुरुवात. डू ऑर डाय सामना असेल. यस, पहिल्याच रेडिंगला अटॅक करण्याचा प्रयत्न होता. राईट कॉर्नरने अटॅक केला होता, चालाकी वापरली. खूपच सुरेख फुटवर्क आणि आपल्या संघासाठी 1 गुण मिळण्यामध्ये यश मिळाले. आपल्या संघाचं खातं खोलय. चला जाऊया. गौरव माने ऑन ट्रॅक. प्रेक्षक आवाज तर दिला पाहिजे. गौरव आला तुमचा. कम ऑन. टो टच करण्याचा प्रयत्न, बोनस घेण्याचा प्रयत्न. खूपच सुरेख मागील मॅच मध्ये कमबॅक केला होता. घेअर स्विच केला होता. त्याच घेअर मध्ये गाडी टाकेल आणि या मॅच मध्ये सुद्धा प्रदर्शन करेल. येस, नो डाऊट इट इज अ बोनस. आपल्या संघाचं सुद्धा खातं खोललंय गौरव मानेने. 20 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू ऑन ट्रॅक. साई सेवक मित्र मंडळ संघाकडून बघूया. लेफ्ट कॉर्नरनी रेडिंगला सुरुवात करताय. चपालेही बोनस घेण्याचा प्रयत्न होता. येस, इट इज अ बोनस. खूपच सुरेख एक नक्कीच लढत बघायला मिळेल गौरव आणि आर्यन मध्ये. पुन्हा एकदा गौरव ऑन ट्रॅक. ज्या पद्धतीने रणनीती आखली होती साची ऑरियन संघाने गौरव समोर पहिल्या हाफ मध्ये खामोश केलं होतं, बॅकफुटला टाकलं होतं, त्याच पद्धतीचा खेळ करावा लागेल. दावा केलाय, बोनस घेतलाय. बघूया, लक्ष वेधेल पंचांच्या हाताकडे. निर्णय येईल थोड्या वेळेत. स्कोर बोर्ड कडे लक्ष ठेवायचं. स्कोर. चला जाऊया मैदानाकडे. पुन्हा एकदा आर्यन टेंबे. 4-2 ची 2 गुणांची आघाडी आहे. येस, ऍडव्हान्स टॅकल अंगलट आले. 4 नंबरचा जर्सी परिधान केलेला. 1 गुण मिळामध्ये यश.
आर्यनला पुन्हा एकदा गौरव माने. गौरव मानेला शांत करावं लागेल. लोणेरे संघाला रणनीती बनवावी लागेल. हुकुमचा एक काय गोरेगाव टायटन या संघाचा खूपच सुरेख यस ऍडव्हान्स टॅकल आला. नजर अटी दुर्घटना घटी. मी बोललो का आणि टॅकल केला. वा 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 दातीचं बॉल आहे गौरव माने मध्ये. सदासजी हार मानणार नाहीये. खूपच सुरेख टॅकल केलं. अटेम्प्ट केला होता निसर्गने पण साथ दिली. संघाने कमबॅक केला आणि गौरव मानेला बसवलंय. बघूया पुन्हा एकदा आर्यन टेंबे. 4-4 स्कोर लेवल. खूपच सुरेख एक सामना बघायला मिळेल. 4च्या डिफेन्स मध्ये थोडासा डीप जावं लागेल. शरीरयष्टी मोठी आहे. हँड टच करण्याचा प्रयत्न असेल. दावा केलाय का? एम्प्टी रेड ठरेल. 4-4. पुन्हा एकदा 2 नंबरचा जर्सी परिधान केला खेळाडू ऑन ट्रॅक. राईट कॉर्नर हेडिंगला करतोय सुरुवात. खूपच सुरेख ज्या पद्धतीने अटेम्प्ट केला. बोनसला डॅश आउट केलं मिडल कॉर्नरने. 12 नंबरचा जर्सी परिधान केला खेळाडू टॅकल करायला सुरुवात केली होती. खूपच सुरेख. 3च्या डिफेन्स मध्ये बोनस ऑफ असेल आणि सुपर टॅकल बघायला मिळेल का? चार 5 सध्याची परिस्थिती. हँड टच करण्याचा प्रयत्न. यस नजर अटी. खूपच सुरेख स्ट्रेच केलं स्वतःला. राईट कॉर्नरला मारा केला आणि बोनस घेण्याचा प्रयत्न होता. बघूया. येस बोनस घेतलाय. 3 नंबरचा जर्सी परिधान केला खेळाडू. खूपच सुरेख. 7च्या डिफेन्स मध्ये बोनस घेणं साजेचं सोपं नाही. जो खेळतो त्यालाच त्याची भूमिका माहीत. खूपच सुरेख. 2च्या डिफेन्स मध्ये सुपर टॅकल ऑन असेल. काय बघायला मिळालं? चित्र बदललंय का? खूपच सुरेख. 1 2 3 तब्बल 4 सुपर डुपर रेड. वा शांत. पंचायत वाद करू नये.
सहाव्या मैदानामध्ये 9 आणि 6 ची सध्याची परिस्थिती. आर्यन टेंबे ऑन ट्रॅक 7च्या डिफेन्स मध्ये कोणत्या पद्धतीचा खेळ बघायला मिळेल. यस अटेम्प्ट केला होता. यस 1 2 2 गुणांची कमाई केले. कमबॅक केलं आपल्या संघासाठी. संयम महत्वाचा असतो प्रत्येक क्षेत्रामध्ये. क्रिकेट असो की अन्य काही, संयम ठेवलात ना तर स्वबलावरती काही करू शकता. खूपच सुरेख कमबॅक केलंय. ज्या ठिकाणी 6 आणि 9चा समीकरण होतं ना ते बदललंय. 9 आणि 8 फक्त 1 गुणांची लीड राहिली आहे. येस टॅकल करण्याचा प्रयत्न होता. कमबॅक आला. येस डॅश केलंय. मी म्हंटल होतं ना संयम ठेवा, आपल्या विश्वास ठेवा आपल्या मनगडावरती. खूपच सुरेख अटेम्प्ट केला. निसर्गाने सक्सेसफुल केलं. टीमने स्कोर बोर्ड पुढे सरकताना 9-9 स्कोरर मिस्टेक करू नका स्कोर बोर्ड कडे. चला खूपच सुरेख. जिथे 2 क्षणापूर्वी काही क्षणापूर्वी 7चा डिफेन्स होता ना तो पोहोचलाय फक्त 3. सुपर डेक्कल ऑन असेल. आर्यन टेंबे ऑन ट्रॅक. हँड टच करण्याचा प्रयत्न, थोडस फंबल होतंय पण खूपच सुरेख कमबॅक केलं लोणेरे संघाने. पहिल्या हाफचा खेळ चालू असताना 9-9 चला जाऊया पुन्हा मैदानाकडे. सध्याची परिस्थिती बघितली तर 9-9 खूपच सुरेख सामना बघायला मिळाला. पहिल्या हाफ मध्ये एक लढत बघायला मिळाली. 1 तेरी तो 1 मेरी अशा समीकरण मध्ये स्कोरबोर्ड फक्त झालंय 9-9. खूपच सुरेख 3च्या डिफेन्स मध्ये खूपच सुरेख डबल थायहोल करण्याचा प्रयत्न होता परंतु आर्यनने सुद्धा दाखवलं. खूपच सुरेख कमबॅक केलं. आपल्याला फुटवर्क अशा पद्धतीचा फुटवर्क असणं गरजेचं असतं. चालाकी, चतुराई आणि चाणक्य रणनीती असणं गरजेचं असतं या कबड्डी क्षेत्रामध्ये. 7च्या डिफेन्स मध्ये बोनस घेण्याचा प्रयत्न होता. पंच्याहत्तर नंबरचा जर्सी परिधान केलेला खेळाडू पुन्हा एकदा आर्यन टेंबे ऑन ट्रॅक. 2चा डिफेन्स सुपर टॅकल ऑन असेल. कोणता खेळाडू अग्रेसिव्ह होईल, टॅकल होईल का, या ऑल आउट होईल बघूया. ऑल आउट म्हणजेच कबड्डी क्षेत्रामध्ये ऑल इन असं मानलं जातं. गौरव मानेला कुठेतरी शांत बसवलंय अब्बाला. येस मारलाय, दावा केलाय. खूपच सुरेख. खेळ मर्दानी या मातीचा पाण्या पगलिक जमले हो सारी. खेळ मर्दानी या मातीचा पाण्या पगलिक जमले हो सारी. आमची लोणेरे गोरेगाव कबड्डी लीग रायगड जिल्ह्यात भारी. आमची लोणेरे गोरेगाव कबड्डी लीग. चला जाऊया मैदानामध्ये. 20 नंबरचा जर्सी परिधान केलेला खेळाडू चला जाऊया मैदानाकडे पुन्हा एकदा. 2 नंबरचा जर्सी परिधान केलेला खेळाडू ऑन ट्रॅक. खूपच सुरेख डुबकी मारण्याचा प्रयत्न होता परंतु सुरेख कमबॅक केलाय. वैष्णव साठे सरपंच यांचं सुद्धा आगमन झालंय तर गोरेगाव लोणेरे कबड्डी प्रीमियर लीग कडून त्यांचं सुद्धा स्वागत असेल.
जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. चला बऱ्याच वेळानंतर तब्बल 3 ते 4 मिनिटानंतर तुमचा गौरव माने आला काय, पॉइंट घेऊन गेला काय. खूपच सुरेख तापलाय आणि पेटलाय. आज काय तो कोणाला सोडणार नाही. डू ऑर डाय मॅच मध्ये त्याचा कमबॅक कोणत्या लेवलला असू शकतो ते आज बघायला मिळेल. 11-16 अशी सध्याची परिस्थिती. पहिला हाफ ऑन ट्रॅकवर असताना परंतु आर्यन टेंबेने गाजून ठेवलंय आपलं डगआउट. खूपच सुरेख जातोय काय, रेड मध्ये पॉइंट घेतोय का, वा इट इज अ पॉइंट. खूपच सुरेख. इथेच पहिल्या हाफचा खेळ संपतोय. स्कोर बोर्ड कडे लक्ष दिला आता 11 आणि 17. चला तोपर्यंत या ठिकाणी उपस्थित उन्हेगाव ग्रामपंचायतचे सदस्य सचिन सत्वे, मी निवेश शिर्के यांना विनंती करतो की त्यांनी सचिन सत्वे यांचं स्वागत करायचं आहे. कॅमेरा
पंच बोट टीम संघाच्या संघटनेने नोंद घ्यायचे. पंच आहेत, पंचांच्या आधी तुम्ही निर्णय देऊ नका. पंच आहेत, पंचांच्या आधी तुम्ही निर्णय देऊ नका, अन्यथा तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. संघ मालक आणि कोच संयम ठेवा. हॅलो हॅलो दिनेश दिनेश डीसी
खूपच सुरेख पुन्हा एकदा 2 गुणांची कमाई केली आहे लोणेरे संघाने. चला लोणेरे संघाच्या खेळाडूला बक्षीस आलंय. राज धांगडे गाव वडगर, मॅन फ्रॉम वडगर राज धांगडे राईट कॉर्नरला सपोर्टिंगला उभा आहे. 20 नंबरची जर्सी परिधान केले. त्याच्याकरता सुजित दिनकर शिंदे यांच्याकडून 500 रुपयाची पारितोषिक आले आहे. धन्यवाद. चला 30-11 तब्बल 30-19 तब्बल 11 गुणांची लीड घेतले लोणेरे संघाने. या मॅच मध्ये सुद्धा गौरव मानेला खामोश केलं. पहिलं 4 पर्वामध्ये अभ्यास केला तुझा गौरव. खूपच सुरेख. हीच कबड्डी आहे. तुम्ही किती जिद्दीने केला, तुम्ही किती कट्टर राहा, परंतु अशा पद्धतीचं समीकरण दिसणं गरजेचं आहे. प्रेक्षक टाळ्या झाल्या पाहिजेत या अशा खेळीमेलीच्या वातावरणामध्ये. खूपच सुरेख. नक्कीच 1 गुणांची कमाई केली आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा 31-19. खेळीमेलीच्या वातावरणामध्ये काहीच एंटरटेनमेंट करताना आणि पंचांनी दिली विजल. यस साई सेवक मित्र मंडळ लोणेरे संघाचं अभिनंदन. क्वालिफाय पुढच्या मॅच साठी आणि गोरेगाव टायटन्सला बेस्ट ऑफ लक सीझन 6 साठी. चला हे प्लेयर सारी जिद्दीन खेळती मैदानावरी. प्लेयर सारी जिद्दीन खेळती मैदानावरी. गोरेगाव लोणेरे कबड्डी प्रीमियर लीग आहे रे सगळ्यात भारी. गोरेगाव लोणेरे कबड्डी प्रीमियर लीग आहे रे सगळ्यात भारी.